देशाच्या संसदेत आज एका ऐतिहासिक विषयावर चर्चा रंगली, ती म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक। या चर्चेसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी अत्यंत आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडली। केवळ विधेयकाला पाठिंबाच दिला नाही तर महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना खडे बोल देखील सुनावले। नेमकं घडले काय संसदेत, पाहूया आपण या सविस्तर बातमीपत्रामधून। संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले असून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकावर आज चर्चा करण्यात आली। या चर्चेत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। यावेळेस त्यांनी शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने या विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवलेला आहे। यावेळेस खासदार नरेश म्हस्के यांनी केवळ पाठिंबाच दिला नाही तर या विधेयकाच्या सकारात्मक बाजू देखील सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या। महिलांना राजकारणात आणि समाजकारणात नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास देश अधिक वेगाने प्रगती करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला। हे विधेयक महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले सर्वात मोठे पाऊल असल्याचे त्यांनी यावेळेस आवर्जून नमूद केले आहे। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले। विशेषतः राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मात्र विरोधक या योजनेबद्दल जो अपप्रचार करत आहेत त्याचा म्हस्केंनी जोरदार समाचार घेतलेला आहे। विरोधक केवळ राजकारण करत आहेत पण आमचे सरकार प्रत्यक्षात काम करत आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। नारी शक्ती वंदन विधेयकामुळे भविष्यात महिलांना संसदेत आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळणार आहे। यामुळे महिलांना नेतृत्व करण्याची नवी संधी उपलब्ध होईल आणि खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान होईल असे सांगून म्हस्के यांनी आपल्या भाषणाचा समारोप देखील केला। एकूणच संसदेच्या पटलावर खासदार नरेश म्हस्के यांनी मांडलेली ही भूमिका शिवसेना आणि महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। विशेषतः लाडकी बहीण योजनेचा बचाव करताना त्यांनी ज्या पद्धतीने विरोधकांना उत्तर दिले त्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसत आहे। अशाच प्रकारच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।